आव्हान आजचा दिवस तुझा होता परत येईन ना. तुझा शब्द ऐकून जा. आव्हान तू मला केलं म्हणे आजचा दिवस माझा आहे, उद्याचा तुझा असेल. केव्हा ये कसाही ये, आज फक्त तुला चपराटी तर तुला ही चपरा देऊन बाहेर सुद्धा काढलं असतं. पण मला माझी मर्यादा कळते. मला माझं अस्तित्व महत्वाचं आहे आणि मला क्षत्रियाचं अस्तित्व सुद्धा ढागाळायचं नाही. म्हणून मी माझ्या मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. पण हे गोष्ट सर्वांनी ठाणे ठेवा. हे शिष्यगण हो, क्षत्रिय वर्ण आणि ब्राह्मण वर्ण, शिव तत्व आणि वैष्णव तत्व या श्रेष्ठ कोणच आहे तर शिव तत्व हो. शिव तत्व, शिव तत्व. आहे वैकुंठी प्रफुल्लित बनत चालल्या. देवळी भक्तात असणारं अद्वैत नातं श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं आत्मनिवेदनं वेदं दुःसमणे उदाहरणं या नववेदा भक्तीच्या योगे करून जखडबंद आहे. आणि म्हणूनच या जगतपालक नारायणानं आपल्या कटकी वेदावली धारण केली, जिचं नावच होईल वैजयंती माळा. आता वैजयंती माळा म्हटली आणि आठवण झाली आम्हाला माझे द्वारपाल म्हणजे जय आणि विजय. या विजयची पत्नी म्हणजे जयंती. ही जयंती नेहमी स्वयंपाक बनवत होती आणि तो नैवेद्य तेव्हा तिचे श्वशूर मला समर्पण करत होते. आणि त्या नैवेद्याचं पाऊल थेट त्या वैकुंठात नित्य नियमाचा हा क्रम सुरू होता. पण एक दिवस मात्र प्रमाद फार वेगळा घडला. जयंतीनं
श्वशुरांनी प्रश्न केला, जयंती तुझ्याकडून काय आगळी घडली, तुझ्याकडून काय चूक घडली? तक्षणी जयंती उत्तर देती झाली, स्वयंपाक पूर्ण बनविला गेला, पण मला कुठेतरी काहीतरी राहिल्यासारखं वाटलं. मी मीठ घालायला विसरले आणि म्हणून तो स्वयंपाक मी पदार्थ चाखून पाहिला, त्यामुळेच तर हा प्रकार नाही घडला. तक्षणी श्वशुरांचा मारा वाढला गेला आणि श्वशुरांनी जयंतीला शाप दिला, जयंती तुझ्याकडून चूक घडली म्हणून देवाला नैवेद्य समर्पण होत नाही, तू या विश्वात शिळा होऊन पडशील, शिळा होऊन पडशील. जयंती शिळा झाली, पण विजयला मात्र जयंतीचा विरह सहन होईना. विजय त्या शिळेकडे गेला आणि मिठी मारून ठार मुकून रडू लागला. अनेक दिवस माग पडत होते तेव्हा सूर्य नारायण एक सुवर्ण फूल त्या विजयकडे देत होता. विजय आपली पत्नी शिळा जरी झाली तरी त्या शिळेला आपली पत्नी म्हणून ते सुवर्ण फूल समर्पित करत होता. असे अनेक वर्ष निघून गेली. या नारायणाचं जाणं नक्र उद्धारासाठी झालं होतं. नक्र उद्धार घडवून आम्ही माघारी परतलो तेव्हा आमचा पदस्पर्श त्या शिळेला झाला आणि जयंती पूर्ववत झाली. जयंतीला पाहता क्षणी विजयच्या आनंदाला पारावर उडला नाही आणि केवळ या नारायणाला नतमस्तक झाला आणि या जयंती मला पूर्ववत तुझ्यामुळे मिळाली. तेव्हा देवा पाहना, सूर्य नारायणानं दिलेलं एक एक सुवर्ण फूल मी या शिळेला अर्पण केलं होतं. त्या फुलांची त्यानं माला बनली आणि या नारायणाला समर्पित केली. तेव्हा आमची आठवण म्हणून तू कंठी घाल आणि म्हणूनच आम्ही ती सुवर्ण फुलांची माला कंठी धारण केली. केवळ विजय आणि त्याची पत्नी जयंती म्हणून वै जयंती बाळा, वै जयंती बाळा, वै जयंती बाळा. आणि म्हणूनच अखिल विश्वाचा सूत्रधार म्हणून देव भक्तांचा सखा, पतिव्रतांचा पालन करता म्हणून बसलेला आहे. सूत्रधार मी या विश्वाचा, सूत्रधार मी या विश्वाचा, सुंदर लीला नावी जगाला. काय पाहतोय मी? मान बदलाला पाहतात शिवाय भीतीनं अंग थरकाप कंप पावलं जाते. शरीराची मुद्रा करण्याने सांगून जाते. कुठल्या गोष्टीचा त्यागा आपल्या जीवनात होतोय?
सत्वा कोणी हा धडा टाकायचा नसेल त्या दैवाचे मला सहन होणार नाही आणि मी देवाचे सहन करू का सहन देवाची नारायण सहन करू का जरी देव सर्व जाणणारा असला तरी आपल्या मुखातून आम्हाला ऐकायचंय नेमकं आपल्या बाबतीत काय घडलंय. सांगेल देवा नटरस्को सन्माननीय अभय खानोलकर राहणार तेंडोली अभय खानोलकर राहणार तेंडोली या नटरस्काने फार शिकले अभय खानोलकर राहणार तेंडोली असतो. कारगिल हॉटेलचे कुक रमेश कदम यांच्याकडून मोमो पारितोषिक आले. रमेश कदम यांचे मनपूर्व आभार म्हणून पारितोषिकाचं स्वीकार. देवा हे नारायण मित्र माझा तदीची या तदीचीच्या भेटीसाठी केलं तेव्हा सदर महाराष्ट्राने झाला त्या विश्वात क्षत्रिय तत्व श्रेष्ठ की ब्राह्मण तत्व श्रेष्ठ त्यांनी केवळ ब्राह्मण तत्व श्रेष्ठ असं देवा मला सांगितलं तेव्हा मला मान्य होईल ना रे तेव्हा मला मान्य होईल ना कसं मान्य करू ब्राह्मण ज्ञान देतात म्हणून श्रेष्ठ तेव्हा मला अजूनही पटत नाही आम्ही तर रक्षण करतो मग देवा रक्षण जर का निर्माण झाले नाही तर या ब्राह्मणांचा असून उपयोग काय ते ज्ञान कुणाला देणार हेच मी समजाविलं तेव्हा हे समजाविलं चुकीचं होतं तेव्हा पुढे जाऊन काय केलं त्यांनी मला काही बोललं असतं मित्र म्हणून सहन केलं असतं तेव्हा ते तुझ्यावर आले तेव्हा ते तुझ्यावर आले मला सांगू लागले तुझा देव मला मान्य नाही मला माझा शिव आहे तो श्रेष्ठ आहे मग आम्ही श्रेष्ठ आहोत तेव्हा हे मला पटलं नाही तेव्हा माझा राग वाढला तेव्हा त्या रागाच्या भरात शब्दाने शब्द वाढला गेला तू कोणता संघर्षात त्यानं मारलं असतं ना तरी वाईट वाटलं नसतं म्हणून मी ना तेव्हा ते जिवंत बघितलं तेव्हा मी बेसावध होतो मला काय कुणालाच माहित नव्हतं तेव्हा अचानक मुष्टीचा प्रहार केला आणि तेव्हा इथं मारला रे मी गप्पा बसलो नाही मला देखील राग आला उचललं माझं वज्र मला जेवढं लागलं त्याला तेवढं लागलं नाही फक्त तो नाटक करून दाखवेल लागलं म्हणून मी सोचतोय अजून जखम झाली असती तर बरं पण जखम व्हायच्या आधी दुखतोय तेव्हा आता माझ्यासाठी तू काय करणार असते मला ऐकायचंय तू माझ्यासाठी म्हणून काय करणार भक्तराज शुक्राचा वाद आहे तो क्षत्रिय आणि ब्राह्मण तत्वाचा आणि तो वाद कुठं पुढे सरकला गेला तर शिवतत्व आणि नारायण तत्वाकडे मग नारायण काय आहे हे दधीचींना कळायला हवं आणि या विश्वात ब्राह्मणांपेक्षा क्षत्रिय श्रेष्ठ आहे हे दधीचींना कळायला हवं आणि माझा देव देखील श्रेष्ठ आहे आणि या भक्त शिरोमणीसाठी देव काय करतोय हे आपण आमच्या या आश्रमाला लांछनास्पद आहे आमच्या आश्रमाला जरी डाग लावण्यासारखं आहे पण ते घडलं ते अनाहूतपणे हे कोणी जाणून बुजून किंवा ठरवून घडवलेली कृती नाही जशी कृती झाली त्यावर प्रतिक्रिया उमटली गेली तेव्हा शिष्यगण हो कुणी मनात खंत बाळगू नका माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेऊ नका ज्याला गैरसमज असेल एका एका शिष्यगणानं माझ्या जवळ या मी त्याचा गैरसमज मम आत्मा कमला मम आत्मा कमला न कळत न वळत हृदया काळ म्हणत न कळत न वळत न कळत न वळत न कळत न वळत हृदया काळ म्हणत भेटाया त्या देहा
कधी आले तरी आपल्या कर्तव्यापासून परावृत्त कधीही व्हायचं नाही. आणि म्हणून आपण असंच करा. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी ठेवा, सदैव माझ्या पाठीशी ठेवा. पतिचरणाची सेवा केल्याशिवाय माझे कुठलंही कर्तव्य मागे घेत नाही. आणि आज त्या पतीची सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनात लागले. हे भाग्य सहजासहजी कुणालाही मिळत नाही. योगायोगाने का होईना आज हे भाग्य माझ्या जीवनात मिळालं. पूर्वजन्मीचं पुण्य अगदी आणि म्हणून आज या विश्वाच्या ठिकाणी तू माझी पत्नी म्हणून माझ्यासोबत संसार करते. अगं तू माझ्या संसारात खंबीरपणे उभी आहेस. म्हणून मी लाखो शिक्षकांना ज्ञानार्जन करायचं कर्तव्य करतो. आणि म्हणूनच हे दोन्ही चरण माझ्या जीवनात सदैव लाभावे, सदैव लाभावे, सदैव लाभावे. आणि म्हणून या चरणाची सेवा करण्यासाठी लग्नीला मी आले, लग्नीला आले, लग्नीला. हे स्वामी, आज तुमची मी सेवा केली, पण तुमच्या संपूर्ण देहाचं मी अवलोकन करते. माणसाचा चेहरा म्हणजे आरसा आहे. माणसाच्या चेहऱ्यावर माणसाच्या सुखदुःखाचे भाव मधून दिसतात. तुमच्या संपूर्ण देहाचं मी अवलोकन करते. तुमच्या मनाच्या ठिकाणी विचारवली काहीतरी एकसारखी तुम्हाला अगदी सत्य जाणील. काय बरं असेल? एक कित्येक दिवसांनी हो, आमचे मित्र अगदी खरं. याच शुंभाचा आगमन आमच्या आश्रमी झाला. बोलता बोलता हसत खेळत त्यानं आम्हाला एक गोष्ट स्वरूपात चिमटा काढली. म्हणे ब्राह्मण श्रेष्ठ की क्षत्रिय श्रेष्ठ. सहज आमच्या मुखातून शब्द निघाले ब्राह्मण श्रेष्ठ. हा वाद अगदी विकोपाला गेला. मित्रत्वाचे धागे तडाव शिजले.
कथा आहे हे राजा ते शुकला सत्य आहे काय ते सत्यच आहे काही या विश्व चराचराच्या ठाई ब्राह्मण श्रेष्ठ आहे हे तू जाणते मग जनता जाणते शिष्यगण जाणताय हो त्या शुकाला ते कळायला हवं होतं वास्तविक त्यांना कळायलाच हवं त्यावरती त्याला ते कळलं नाही वाद आज त्याच्यामुळे वाढला माझ्यामुळे नाही अरे बाबा पण वाद जरी वाढला तरी विकोपाला नाही नव्हेला विकोपाला कारण काय माहितीये का ते चुकले असतं तरी आपण चुकायचं नाही आपला धर्म सतेज ठेवायचा आहे हे अविरत कार्य आपल्याला सुरू ठेवायचं आहे निंदेला पात्र होण्यापेक्षा जगनिंदा ही होतच राहणार आहे कुणी काय केलं त्याच्यापेक्षा आपलं कार्य सतेज ठेवणं हा आपला धर्म आहे आणि ब्राह्मण तत्वाचं ते कर्तव्य आहे आपल्याला म्हणूनच सदैव आजची साऱ्या शिष्यगणांना एकत्र घेऊन हा साऱ्या शिष्यगणांना हाताशी धरून ही भविष्याची वाटचाल करतोय कारण मला ज्ञात आहे आज माझ्या बरोबर काही मोजके शिष्यगण असतील पण भविष्यात या साऱ्या ब्राह्मण वर्णाला हे माझे शिष्य आणि मी न्याय मिळवून देऊ आणि त्यावेळी माझ्या सोबत असणारी हातावर मोजण्यासारखी काही माणसं यांचं इतिहासात सोनेरी अक्षरानं नाव रोवलं जाईल आणि भविष्यात ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वासाठी अगदी आदरानं यांच्याकडे पाहिलं जाईल आणि त्याच वेळी त्यांना कळणार आहे की ब्राह्मण तत्व श्रेष्ठ आहे हे तुम्ही सांगत होता ते त्यांना पडणार आहे. पण हा अरे थकायला गेलो तर जगू देत नाही मरायला गेलो तर मरू देत नाही पण या साहित्य वेदाला देवा नाही रे सण प्रत्येक जण सांगतोय मदत काही करू का पण ज्यावेळी मी मदत मागतो त्यावेळी सर्वजण म्हणून मोठ्या अपेक्षेनं या मोठ्या अपेक्षेला या झोपडीमध्ये आलो रे कारण गरीबाचा श्रीमंताला धडा नाही या आश्रमाकडे पाहिल्यानंतर वाटू लागलं रे कुठेतरी या केशवाला कुणातरी आधार मिळेल तुला सांगता होतोय काय असेल प्रकार ठीक आहे कोण आहे अहो, तुम्ही बरीच झाला आणि काय पाहते मी तुमच्या सर्वांगातून हे रक्त वाहते या कोण तुम्ही काय तुमचं नाव आणि इथं येण्याचं कारण काय हे मला कळेल का या नदीच्या पलीकडे राहतो पण या रोगामुळे मला कोणा जवळ करत नाही हो. आणि हा महारोग हळू मारत बरोबर आहे तुम्हाला झालेला महारोग इतरांना होईल म्हणून तुम्हाला सारेजण दूर लोटतात त्यांचा दोष काय असेल असू दे तरी पण तुम्ही थांबा मी येते बरं जरा तसेच थांबा येथे म्हटलं की कोण येत नाही. त्यांच्या संपूर्ण देहाकडे पाहिलं असेल तर रक्त हा आलेला माझ्या आयुष्यात आणि जेणेकरून कोणी त्यांना जवळ होत नाही याच्यासाठी या प्रत्येक कारण याची पिढी त्यांना होत विप्रश्रेष्ठ नमस्कार हो नमस्कार तर मी केला पाहिजे
एक सारख्या गंगा यमुना दुःखाश्रू आपल्या नेत्रावरती पाहतात. खिन्न होतनाद वसुंधरेजवळ पाहतायत म्हणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. काय घडलंय? पुढे आपला अपमान माझ्या खंडनात अपमान नाही. माझ्या शिष्यगणांकरवी कुणी कुठड आपल्याला काही बोललं. हो ते केलं असतं तर सहन केल्या. वृद्धापकाराची कुणी चेष्टा केली का? अहो, आयुष्याची चेष्टा झाली आहे. कोणी माझा अपराध केला नाही. शांत. तुम्ही बसा. अपराध केला असता पाणी प्या. मी पाणी घेऊन येऊ का? मोठ्या अपेक्षेनं प्रत्येकाच्या दारी गेलो, पण प्रत्येक वेळी अपेक्षा भंगच झाली. भिक्षा तरी काय? आणि काय सेवा तुमची करावी एवढं तरी आम्हाला पण सांगा. तुम्ही कुणाकुणाकडे गेला? एखाद्या राजकर्त्याकडे गेलात का? हो राजकर्ते. अहो, नाव घ्यायला सुद्धा लाज वाटते. म्हणे आम्ही मोठे क्षत्रिय. हे क्षत्रियानो, बोलून दाखविण्यापेक्षा उदाहरण जनतेच्या नेत्रासमोर आहे. अगदी बोला, काय घडलं? हो प्रत्येक राजकर्त्याकडे गेलो, प्रत्येकाने मदत करायची वेळ आली त्यावेळी प्रत्येकाने नाकारलं. सांगा, अशी कोणती मागणी तुमची आहे? अशी कोणती इच्छा तुमची आहे जी तुमची इच्छा परिपूर्ण व्हायला हवी? वेळ प्रसंगी तुमच्या सुखासाठी, तुमच्या आनंदासाठी हा नदीची स्वतःच्या कातड्याची पातळी तुम्हाला तुम्ही झाली. सांगा. हो, प्रत्येक जण मला हेच सांगायचं. प्रत्येकाच्या बोलण्यात ज्यावेळी माझी ही अवस्था पाहिली आणि त्याच्यावर जर उपचार करायची वेळ आली ना, आणि त्यासाठी जर लागतं हे सांगितलं नंतर प्रत्येक जण मला नकारच झाला. काय असेल जेणे ब्राह्मणश्रेष्ठ, तुम्ही आधी दुःख आवरा. तुम्ही जर का असे दुःख करत राहिलात तर तुमची समस्या आमच्यापर्यंत पोहोचली जाणार नाही. तरी वेदना झाल्या असतील तर तो भगवंत निश्चितच तुमच्या वेदना शांत करेल. वर शांत करण्यासाठी काहीतरी आम्ही मार्ग काढू, उपाय करू. पण तुम्ही शांत वेदना सांगा. काय हवंय? जे खरोखर तुम्ही मला देणार, हो, खरोखर तुम्ही मला देणार. अगदी. तुम्ही बोलावं आणि आम्ही ते ऐकावं. फक्त त्या बोलण्यावर आता विश्वास नाही राहिला. जर तुम्ही द्याल असा तर मला अन्य काही नको. माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा हे मला फक्त वचनांना प्रसन्न होण्यासाठी त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत आहेत. कित्येक शिष्यगणांना मी धर्म शिकवतो, सत्य शिकवितो. आणि ब्राह्मण तेच सतेज आहे हे आम्हाला पटवून द्यायचंय. वेळ नकोय, वचन द्या. मी प्रत्येक अहो, प्रत्येक वेळी हेच झालं. नाही, तुमची निराशा इथं होणार नाही. नदीची तुम्हाला वचन देतोय, तुम्हाला देव लागते. तुमची जी इच्छा असेल त्याला तुमच्या वेदना दूर होतील. ती तुमची इच्छा हा नदीची पूर्ण करेल, पूर्ण करेल, पूर्ण साक्षामध्ये बनवेल. नदीची मुनी शोभला ऐकलं होतं ते आता मला पटू लागलं. नदीची महंत मला ज्या रोगाला पीडित केलंय, पाहाव माझ्याकडे. एकसारखा माझ्या रक्तातून तसंच जमेल तसंच झालं. पण एका वैद्याकडे गेलो असता
सांगितलं ते तुमच्याकडे पूर्ण होईल का? म्हणजे या रोगावर उपचार तुम्ही तुमच्याजवळ आहे फक्त तो पूर्ण व्हायला पूर्ण व्हायला त्यासाठी काही पुढं मला हवी आहेत का? फुलं मला काही नको. एखादी अशी वनस्पती जी दुर्मिळ असते ती मिळत नसते अशी एखादी औषधी वनस्पती या वनस्पतीने काही योगाला नाही. मग हे तुमचा महारोग कसा बरावणार? मला कोणता पर्याय आहे? ते फक्त आणि फक्त भोजन. यात चूक यांची म्हणता येणार नाही. अगदी खरंय. मित्रामाने वचन घेतील हो, भोजन हवंय विलंब नको. वेळ नकोय. लवकरात काय झालं? तुम्हाला भोजनच हवंय ना? मग ते लवकरात लवकर अंतर जाऊन भोजन विलंब घेऊन नकोय, झालं भोजन घेते. शांत राहा. थांबा. भोजन ऐकला आणि भोजन आणायला गेला, पण हे नाही विचारलं की भोजनात काय हवंय. अहो, हे का विचारणं झालं? भोजन म्हटल्यानंतर पंचपक्वानाचं भोजन सुग्रास असं भोजन तुम्हाला दिलं जाणार आहे यात शंका नाही, त्यात विचारण्यासारखं काय? पंचपक्वान नको आणि माझी पत्नी सुदृढ आहे आणि ती पंचपक्वान त्या क्षत्रिय आणि त्या राजा सुद्धा देत असती, पण मला हवंय ते मांसाहार. पण या आजारासाठी मांसाहारी भोजन मागण्यासाठी तयार होते याची कल्पना तुला वाटली नव्हती. समोरील ब्राह्मण श्रेष्ठ आहे म्हणून मी वचन दिलं पण याची कल्पना आम्हाला सुद्धा नव्हती. पण आता काय करणार? सुचिरभूत असणारा एक स्थळ शुद्ध असणारा ठिकाण संप्रत देवाचं अंश रूपानं वास्तव्य इथं आहे आणि असं असताना इथं जर का रक्तपात झाला या दैवी तत्वाचा ऱ्हास होईल. मग काय करायचं सांगा ना? त्याच्या इच्छेची परिपूर्णता केली नसेल तर ब्राह्मण मला कलंक लागणार आहे. पण त्याची इच्छा पूर्ण करायला हवी, पण ती कशी काय पूर्ण केली? ते क्षत्रियांनी केलं तेच ब्राह्मणांनी करता उपयोगाचं नाही अगदी. आणि म्हणून काहीतरी पर्याय काय करूया? इच्छा तुमची तुम्ही अवघड. क्षमा करा. तुम्ही भोजन मागितला, आम्ही तुम्हाला वचने देण्यासाठी तयार झालो, पण भोजन मागण्यासाठी तयार झाला ते मांसाहारी भोजन. अहो तुम्ही तर ब्राह्मण म्हटल्यानंतर मांसाहार हे वर्ष आहे. तुम्ही चांगल्या याची पूर्ण कल्पना तुम्हाला असताना सुद्धा तुम्ही का हो हे भोजन मागितलं? आता तर मला तर म्हणते की तुम्ही चांगल्या सुगरण आहात, म्हणजे मला चांगलं भोजन मिळणार. ते सुग्रास भोजन म्हणजे पंचपक्वानाचं भोजन. ते मला नकोय, अन्य काय हवं असेल अन्य ते दुसरी मागा. कोणती इच्छा प्रदर्शित करा करू आम्ही बोला. क्षमा करा, मी तुम्हाला दोष देणारच नाही, इच्छा दुसरी आहे. कारण मला माहित होत मी कितीही याचना केली आणि कुणाकडे मागितलं तर ती इच्छा माझी पूर्ण होणार. थांबा बिनमुख आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. ब्रह्मतत्वाला कलंक लागला तरी चालेल, हे पवित्र ठिकाण नष्ट झालं तरी चालेल. सांगा मांसाहार हवंय म्हणजे तुम्हाला काय खायचंय? म्हणजे तुम्ही त्याला मिळेल. मला ते हवंय जिवंत वाघराचं देवी भक्षण केल्यानंतर मी बरा होणार. परीक्षा तू माझी घेतोयस. तुला काय वाटलं हे तुझ्या समोर ब्रह्मतत्व उभं आहे. विप्रश्रेष्ठ मी मांसाहार भोजन तुम्हाला देईन, तुम्हाला ते माझ्या
मध्ये तुम्हाला माझी आठवण नाही का? विप्रोश्रेष्ठ म्हणून ते खावं लागेल. तुम्हाला आम्ही भोजन देईल. सांगा ग्रहण कराल का? सांगा ग्रहण कराल का? मी तुम्हाला भोजन देईल. नारायण हरि ओम नमो 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 नारायण ओम नमो नारायण. त्याची ब्राह्मण आपल्याकडे आला आणि त्या विप्रोश्रेष्ठानं आपल्याकडे मागितलं ते काय मांसाहार. आणि तो मांसाहार घेण्याचा अट्टहास झालेला आणि अखेर ब्राह्मणाचं रूप घेतलेल्या वैकुंठीच्या नारायणाला समोर यायला भाग पडला. धन्य धन्य नदीची अरे कसा किती रूपात तू माझ्या समोर येशील हा. आणि अजून किती वेळा या ब्राह्मणाची परीक्षा घेतली. नदीची महन वैकुंठीचा नारायण दधीचींच्या भेटीसाठी आला. याला कारण आहे. कारण आहे? आपली कसोटी मी घेत होतो पण तेव्हा आमचे श्रम वृथा आहे ते आम्हाला समजलं. पण देवा पण माझं आगमन झालंय याच्या मुळाशी कारण कोण असेल तर राजा शुकराजा बरोबर आमचा झालेला वाद आणि या वादाचा जाब विचारण्यासाठी वैकुंठीचा नारायण इथं आला. भूकंप झाला इथे. आदरे वैकुंठात बसले आणि जाब विचारण्यासाठी देवा तू आला. अर्थातच शिवपराजाच्या वतीने सांग देवा, काय कोणत्या प्रश्नाचं उत्तर उपस्थित करत असतील. आताही मी माझ्या उत्तरावर ठाम आहे की हा विश्वास ब्राह्मण श्रेष्ठ आहे. नदीची महन या भूलोकीचा राजा म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठीचा नारायण अवश्य म्हटलं गेलं आणि त्याच शुभ राजावर तुम्ही मुष्टी प्रहार केला आणि केवळ क्षत्रियाच्या बाबतीत आपण उपमर्द केला. तो जाप मला तुम्हाला विचार क्रमप्राप्त आहे आणि ब्राह्मण जर श्रेष्ठ म्हणत असाल तर ऐका, केवळ गो ब्राह्मणांचं प्रतिपादन क्षत्रियाने करावं. शब्द म्हणजे जखम जो दुसऱ्याच्या शरीराला होऊ देत नाही त्याला क्षत्रिय संबोधिलं गेलं. मग सांगा, क्षत्रिय नसतील तर या विश्वाच्या ठिकाणी ब्राह्मणांचा शिरच्छेद राक्षसी लालसा करतील. मग ब्राह्मण जीवित आहेत याला कारण क्षत्रियच आहेत ना. ब्राह्मण जीवित आहेत याला कारण क्षत्रिय. देवा, ब्राह्मणांनी चापबाण क्षत्रियांच्या हाती दिले पण याचा अर्थ ब्राह्मण युद्ध करणं विसरले नाही. जे क्षत्रिय, ज्या क्षत्रियांची मुलं 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ म्हणजे एक तप या गुरुआश्रमी घालवितात तो एका ब्राह्मणाचा आश्रम होय. मग आज ब्राह्मण लाखो जनतेला न्याय देण्याच्या कुवतीचा त्या क्षत्रियाला बनवितो आणि म्हणूनच तो क्षत्रिय जनतेचं संरक्षण करण्यास पात्र ठरतो. नदीची महन माणूस हा वास्तवात जगणारा आहे. देवाला वास्तव लागत नाही आणि वास्तव हेच सांगतंय की या विश्वात सांप्रत तरी ब्राह्मणांचं रक्षण क्षत्रिय करतायत. तेव्हा तुम्ही कर्तृत्ववान आहात याबद्दल नाही. पण तुमचा जन्म कुणापासून झाला, तुमचा जन्म कुठल्या कुळात झाला हे मला ऐकायचंय. देवा नारायणा, विश्वातील सारी ज्ञान तुला आहे. परिपूर्णपणे प्रत्येक गोष्टीची माहिती तुला आहे. निश्चितच असं असताना सुद्धा जर का माझ्याकडे तुला ऐकायचं असेल तर ऐक. शिव शंभूच्या हृदयातून देवा तुझा जन्म झाला. तुझ्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांच्या हृदयातून भृगुमांतांचा जन्म झाला. त्यांचा विवाह पुलस्त्यशी झाला. त्यापासून तो जन्माला आला तो म्हणजे 54 भार्गव. या 54 भार्गवांचा विवाह राजे शर्यती यांची कन्या म्हणजे सुकन्या हिच्याशी झाला आणि सुकन्या आणि 54 भार्गव
यांचा कुस्वा धन्य करण्यासाठी सुकन्या चव्हाण भार्गव यांचा पुत्र नव्हे तर भृगू आणि कुलमा यांचा पौत्र हा दधीची तुझ्या समोर उभा आहे. शाबास दधीची. पुन्हा तो अगदी अचूक सांगितला. मग सांगा, तुमची पितृदेवता ब्राह्मण नक्की. आणि आई कोण? आई आमची क्षत्रिय. शर्यती राजा यांची कन्या सुकन्या. मग आई तुमची क्षत्रिय, तुमचे पिताची ब्राह्मण, तुम्ही घरा